Hello students, we have just completed our textbook topic plant growth and mineral nutrition. Related to it from NCERT, today we are going to discuss the topic plant growth and development. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की टेक्स्टबुकमध्ये यावर्षी तुम्हाला मिनरल न्यूट्रिशन हा पार्ट डिलीट केलेला आहे. त्यामुळं NCERTमध्ये प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि मिनरल न्यूट्रिशन हे दोन वेगवेगळे टॉपिक आहेत. आता आपण डिस्कस करणार आहोत NCERTमधला प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आणि मिनरल न्यूट्रिशन हा जो टॉपिक आहे तो आपण नंतर सेपरेट NCERTच्या दृष्टीने डिस्कस करणार आहोत, कारण तो पार्ट आपल्याला बोर्डसाठी डिलीट केलेला आहे. प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इट इज अ चॅप्टर 15 अँड on first page there is given introduction to about the plants and its general development. आता काय इंट्रोडक्शन दिलेले आहे पहा, ते इंट्रोडक्शन आपण इथं न सांगता तुम्हाला मी इंट्रोडक्शनमध्ये आधीच्या चॅप्टरमधला रिव्ह्यू सांगितलेला आहे. फॉर एक्झाम्पल मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट इज द चॅप्टर ऑफ द 11th स्टँडर्ड. इन दॅट वी हॅव सीन हाऊ रूट्स, स्टेम्स, लीव्स, फ्लावर, fruits, seeds are developed, how there is formation of seed, seedling, plantlet or the mature plant. Here it is also given that there is increase in the height or the girth of the plant over a period of time. There will be formation of leaves, flower, fruits to the same tree which has limited dimension, but periodically they fall off from the plant. There is a vegetative phase of the growth in the plant, as well as after completion of the vegetative phase, that means formation of root, stem and leaves, there is a development of the reproductive phase, that is formation of the flowers and fruits. हे सगळं आपल्याला या फर्स्ट पेजमध्ये इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे, जे मागचे काही चॅप्टरमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे 11th स्टँडर्डमधल्या त्या चॅप्टरचं डिस्कशन आपण इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं याच्यामध्ये तुम्हाला हेही मेन्शन केलेलं आहे की हाऊ दी डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज आर फॉर्म, फ्रॉम दिस टिश्यूज डिफरंट ऑर्गन्स आर फॉर्म. त्यामुळे आपण बऱ्याच वेळा म्हणतो लाईन टू लाईन रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. तर तुम्ही हे जस्ट ओव्हरलुक करा. याच्यामध्ये रिव्हिजन केलेले आहे आधीच्या चॅप्टरची, त्यामुळे याच्यावर कोणताही MCQ नीट पॉईंट ऑफ व्ह्यू विचारला जाणार नाही, हे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. नाव वी विल फोकस ऑन द लास्ट पॅरेग्राफ विच इज गिवन ऑन द फर्स्ट पेज. ओके, अँड व्हॉट इज इट? लास्ट पॅरेग्राफ. In this chapter, you shall also study some of the factors which govern and control the developmental process. चॅप्टरचं नावच आहे आपल्या प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार आहे? सम ऑफ द फॅक्टर्स विच गव्हर्न अँड कंट्रोल डेव्हलपमेंट प्रोसेस. गव्हर्न मीन्स दे डायरेक्ट, दे गिव डिरेक्शन टू द ग्रोथ ऑफ द प्लांट अँड दे कंट्रोल द ग्रोथ ऑफ द प्लांट. Those factors now we are going to study in this chapter. These factors are both intrinsic means internal and extrinsic means external. So there are some factors which may be internal or may be external. Another word is given to internal is intrinsic and external to the extrinsic. So there are some factors which affect or direct the growth of the plant that we are going to study now. So the first page of the plant growth and development is not important for need point of view. तुम्ही जरी ओव्हरलुक नाही केलं तरी चालू शकेल, कारण आता आपल्याला सेकंड पेजपासून जी इन्फॉर्मेशन बघायची आहे नीट पॉईंट ऑफ व्ह्यू ती खूप खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे फर्स्ट टू लास्ट हा व्हिडिओ केअरफुली लिसन करा. असं कोणी समजू नका की हे मी NCERT तुम्हाला वाचून दाखवते, तर त्यावेळी आपण तो पार्ट व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहोत. त्याच्यावर पॉसिबल MCQ काय येऊ शकतात हेही डिस्कस करणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि लगेच तुम्ही ते NCERTचं बुक रीड करा. त्यामुळे आता आपण बघूया सेकंड पेजवर. नाउ ऑब्झर्व दिस फिगर विच इज गिवन ऑन सेकंड पेज. Name of the figure is germination and seedling development in bean. Germination means you know that seed after germination form the seedling. Okay, and here the diagram shows that there is a germination and after germination of the seed there will be seedling development in the bean. Okay, so observe the first figure. What is given in the first figure?
there is a soil line, means the soil level, cotyledon is there, hypocotyl is there. So you should know what is meant by hypocotyl. Hypocotyl means the region between the cotyledon and the root is called as a hypocotyl. सिम्पल या ठिकाणी तुम्ही असं लक्षात ठेवा पहा, कॉटिलडॉन आणि रूट याच्यामधला जो रिजन आहे दॅट इज कॉल ॲज अ हायपोकॉटिल. ठीक आहे, त्यामुळे फर्स्ट फिगर आणि सेकंड फिगर ऑब्झर्व केली तर यू कॅन अंडरस्टँड द रिजन दॅट इज अ हायपोकॉटिल विच इज प्रेझेंट इन बिटवीन द रूट अँड दी कॉटिलडॉन. ओके, सो फर्स्ट फिगर शोज टू नेम्स, कॉटिलडॉन, हायपोकॉटिल. सेकंड फिगर बघूया आपण याच्यामध्ये, देर इज अ सीड कोट डेव्हलपमेंट विच इज प्रेझेंट अराउंड द सीड. Cotyledons are well developed than the first figure. There is a hypocotyl. Roots are also well developed in the second figure. Now observe the third figure. So in the second figure, again one more name is there, seed coat and the epicotyl hook. Epicotyl means it is a region which is present near to the cotyledon. It is a region near to the cotyledon which is called as epicotyl, and it forms the hook-like structure. That's why it is called as the epicotyl hook. Now in the third figure, same region hypocotyl, then you will find the epicotyl. Epicotyl is present above the cotyledon or near the cotyledon. Epi means always remember above and hypo means below. So name itself indicate epicotyl. Cotyl means above the cotyledon is epicotyl and hypo means below the cotyledon is called as a hypocotyl. So it is very easy to understand the terms epicotyl and the hypocotyl. Okay, and in the last fourth figure you will observe well developed plantlets having the roots. So student, what is important to this figure? This figure is important because there may be question asked for need point of view on this diagram, and then you have to know the labels of this diagram, that is what is the cotyledon part, which is the epicotyl, which is the hypocotyl. Okay, so here observe carefully the diagram, then you will understand the different names of this seedling. Okay, so it only shows that how after seed germination there will be seedling development. Okay, I think you got it. Now we'll see the next part of this topic, that is the growth, because the name of our topic is plant growth and development. Now listen carefully. I have underlined the important lines of this point. You should also underline this because we have to focus on these points only. Growth is regarded as one of the most fundamental and conspicuous characteristics of a living being. What is the meaning of the fundamental and conspicuous? Fundamental means it is very important, it is an essential process. It is very, very important for the development of the plant. So fundamental is the essential process, and conspicuous means we can observe the growth of the plant. एखादं छोटंसं झाड आहे, आपण बघतोय आपल्या दारामध्ये लावलेलं आहे, ते हळूहळू हळूहळू ते झाड वाढतंय, म्हणजे त्याची ग्रोथ होते, हे आपण डोळ्यानं पाहू शकतो बिकॉज इट इज अ कॉन्स्पिक्युअस. आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये पाहिलं होतं, इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे ते पटकन आपल्याला दिसत नाही डोळ्याला, आणि कॉन्स्पिक्युअस म्हणजे ते आपण ऑब्झर्व करू शकतो क्लिअरली. म्हणजेच ग्रोथ ही एक इसेन्शियल प्रोसेस आहे प्लांटची, आणि ती कशी आहे, कॉन्स्पिक्युअस आहे. वी कॅन observe the growth of the plants very easily. Okay, what is growth? So here there is a definition of the growth is given, and it is means by irreversible permanent increase in size of an organ or its parts or even of an individual cell. पहा डेफिनेशन महत्त्वाचे आहे. ग्रोथ मीन्स इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज इन साईज ऑफ अन ऑर्गन. एकदा ग्रोथ झाली की ती परत आपल्याला माघारी त्याची ग्रोथ लहान झालेली पाहायला मिळत नाही. एकदा प्लांट मोठं झालं की ते परत छोटं होऊ शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ इरिव्हर्सिबल. परमनंट म्हणजे ही परमनंट प्रोसेस आहे, तात्पुरती काही काळापुरती नाही आहे. परत ती वेळ संपली की ग्रोथ जी परत आहे तशी झाली, किंवा ओरिजिनल प्लांट जे छोटं होतं तसं झालं, असं इथं पाहायला मिळत नाही. सो इट इज इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज इन साईज ऑफ ऑर्गन. मग तो ऑर्गन असेल, लिव्ज असेल, किंवा स्टेम असेल, किंवा रूट असेल, और मे बी इट्स पार्ट
प्लांटचे वेगवेगळे पार्ट असतील ऑर इवन अन इंडिव्हिज्युअल सेल, कारण सेल इज द अल्टिमेट युनिट ऑफ लाईफ आणि सेलनंच आपल्याला काय पाहायला मिळतं, प्लांटची बॉडी तयार झाली असते. त्यामुळे प्लांटच्या सेलमधली साईज वाढेल, ऑर्गनची साईज वाढेल, प्लांटची पार्टची साईज वाढेल किंवा होल प्लांट त्यामुळे वाढेल, याला आपण काय म्हणतोय, ग्रोथ म्हणतोय. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, जनरली ग्रोथ इज अकम्पेन्ड बाय मेटाबॉलिक प्रोसेसेस बोथ ॲनाबॉलिक अँड कॅटाबॉलिक. आता अकम्पेन म्हणजे काय, सोबत म्हणूया आपण. सोबत म्हणजे काय, ॲट अ टाइम वेन ग्रोथ टेक्स प्लेस इन अ प्लांट ॲट द सेम टाइम देर विल बी मेटाबॉलिक processes occur in the plant. So meaning of accompany means at the same time. जेव्हा जेव्हा ग्रोथ होत असते प्लांटमध्ये त्याच वेळी त्या ग्रोथ बरोबर प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, मेटाबॉलिक प्रोसेसेस पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे ॲनाबॉलिक प्रोसेस मीन्स कन्स्ट्रक्टिव्ह प्रोसेस अँड दी कॅटाबॉलिक प्रोसेस मीन्स डिस्ट्रक्टिव्ह प्रोसेस. पहा सगळ्यांची मिनिंग आपण परत सांगत नाही कारण आपण खूप डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहे. ॲनाबॉलिक रिॲक्शन, कॅटाबॉलिक रिॲक्शन ह्या दोन टाईप्स आहेत मेटाबॉलिझमचे आणि मेटाबॉलिझम सायमल्टेनियसली आपल्याला या ग्रोथ बरोबर प्लांट्समध्ये पाहायला मिळतं. दॅट ऑकर ॲट द एक्सपेन्स ऑफ एनर्जी. का गरज आहे ॲट द सायमल्टेनियसली ड्युरिंग द ग्रोथ देर विल बी मेटाबॉलिझम, बिकॉज ॲट द टाइम ऑफ ग्रोथ देर विल बी रिक्वायरमेंट ऑफ दॅट एनर्जी अँड विच इज इन द फॉर्म ऑफ ATP. सो दॅट एनर्जी शुड बी प्रोव्हाइडेड टू दॅट ग्रोथ अँड इट इज ड्यू टू द मेटाबॉलिक रिॲक्शन. कारण मेटाबॉलिझम सायमल्टेनियसली ग्रोथमध्ये झालं तरच तुम्हाला त्या ग्रोथसाठी जी तुम्हाला म्हणजे त्या प्लांटला जी एनर्जी लागते ती एनर्जी प्रोव्हाइड केली जाऊ शकते. Therefore, for example, expansion of leaf is a growth. How we can observe the growth in a plant? Leafची साईज वाढली, एक्सपान्शन झालं लीवचं, इट इज अ ग्रोथ. ओके. हाऊ वुड यू डिस्क्राईब द स्वेलिंग ऑफ पीस ऑफ वूड वेन प्लेस इन वॉटर. पण समजा एखादा लाकडाचा तुकडा आपण पाण्यामध्ये बुडवला तर त्याचं स्वेलिंग होतं आणि तो फुगतो. म्हणजे पावसाळ्यामध्ये, रेनी सीझनमध्ये बाथरूमचे आपले विंडोज किंवा डोअर्स आपल्याला असे स्वेल झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे दार आपल्याला लावता येत नाही. तर हे स्वेलिंग जे होतं वूडचं, इट इज नॉट अ ग्रोथ, इट इज अ ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द वूड पार्टिकल. त्यामुळे स्वेलिंग झालं वूडचं पाण्यामध्ये त्याला आपण ग्रोथ म्हणू शकणार नाही. बट ग्रोथ इज ओनली ऑब्झर्व इन द लिव्हिंग प्लांट cell and it is how that we'll discuss in the next point. Okay, so here the first point is under the growth, plant growth generally is indeterminate. आता पहा हा जो पहिला पॅरेग्राफ आपण ग्रोथचा रीड केला याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲट द सेम टाइम विथ ग्रोथ देर विल बी मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड विच आर रिक्वायर्ड टू गिव्ह द एनर्जी टू दी प्लांट फॉर द ग्रोथ प्रोसेस. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज म्हणजे ग्रोथ हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ओके. नाऊ विल डिस्कस द नेक्स्ट पॉईंट. Plant growth generally is indeterminate. So there are two types of growth, determinate and the indeterminate. Indeterminate means what? Means some living organism after completion of their genetic makeup म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ ही कितीपर्यंत व्हावी लागते, कुठंपर्यंत व्हावी लागते, जे लिमिट असतं आणि ते लिमिट कोण डिसाईड करतं, त्या प्लांटमधले त्या ऑर्गॅनिझममधले जीन्स डिटरमाइन करतात. ओके. त्याला माहिती डिटर्मिनेट ग्रोथ. अँड इनडिटर्मिनेट ग्रोथ मीन्स वॉट? द ग्रोथ इज नॉट स्टॉप ॲट ऑल, इट कंटिन्यूअस थ्रू आउट द लाईफ स्पॅन ऑफ द प्लांट, इट इज कॉल्ड ॲज द इनडिटर्मिनेट ग्रोथ. पहा मी जे काय सांगते ते नीट समजून घ्या, त्याशिवाय हा पॉईंट तुम्हाला कळणार नाही. तर नंबर ऑफ टाईम्स आपण सांगितलं होतं एखाद्या जरी वर्डचं मिनिंग तुम्हाला समजलं नाही तर त्याच्यावरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येऊ शकत नाही. सो प्लांट ग्रोथ जनरली इज इनडिटर्मिनेट मीन्स इट इज कंटिन्युअस process, it do not stop at all. Even though plant is old, it also shows growth, it is not stop at all. That is called as indeterminate growth. So before indeterminate there is another word that is generally. So most of the plant shows continuous growth throughout their lifespan, it is called as the indeterminate growth. And opposite to it, determinate means they stop at certain period of time, that is called as the determinate. So we will see what is the part given in this point. Plant growth is unique because plants retain the capacity for unlimited growth throughout their life. Plants unique का आहेत?
ॲनिमल्स आर नॉट युनिक, कारण ॲनिमल्समध्ये ग्रोथ ही सर्टन एजपर्यंतच आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर दॅट एज ग्रोथ विल बी स्टॉप इन द ॲनिमल. But in the plant, growth is continuous throughout the life. That's why plants are unique. Okay, this ability of the plant is due to the presence of meristem at certain location in their body. All of you know that plants मध्ये मेरिस्टेमॅटिक रिजन असा आहे की मेरिस्टेमॅटिक सेल्स आहेत जे रिडिवाइड करतात आणि त्या ठिकाणी आपल्याला प्लांटमध्ये ग्रोथ झालेली पाहायला मिळते. ॲनिमल डू नॉट हॅव सच टाईप ऑफ सेल्स अँड ड्यू टू दिस plant shows growth throughout their lifespan because meristematic region has a capacity to divide and redivide. So here the ability of plant is due to the meristem at certain location in their body, and you know that these meristems are present at the tip of root, at the tip of shoot, are responsible for the growth of the plant. The cells of such meristem have the capacity to divide and self-perpetuate. मेरिस्टेमॅटिक सेलची कॅपॅसिटी काय असते? व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल? टू डिवाइड आणि सेल्फ परपेच्युएटचा अर्थ काय होतं पहा, आणि रिडिवाइड झाल्यामुळं प्लांटची ग्रोथ होते आणि प्लांटला लाईव्ह ठेवण्यामध्ये सर्वायवल त्याचं करण्यामध्ये मदत कोण करतं? मेरिस्टेमॅटिक सेल. सो सेल्फ परपेच्युएट म्हणजे याचा साधा अर्थ आपण असं लक्षात घेऊया की सर्वायवल करण्यासाठी लाईव्ह ठेवतं. जर मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड झाले नसते तर ते प्लांट काय झालं असतं? डाय झालं असतं. त्यामुळे ते प्लांटला जिवंत ठेवणं म्हणजे सेल्फ परपेच्युएशन करणं हे कुणाचं काम आहे? मेरिस्टेमॅटिक सेलचं. The product, however, soon loses the capacity to divide and such cell make up the plant body. आता पहा, ॲनाटॉमी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की मेरिस्टेमॅटिक सेल ओनली डिवाइड अँड रिडिवाइड, बट आफ्टर कम्प्लिशन ऑफ द सम टाइम or after completion of some period, this meristematic cell lost the capacity to divide and they gets converted into the permanent cell. तेच या लाईनमध्ये सांगितलेलं आहे बघा. आफ्टर सम टाइम दिस meristematic cell lost the capacity of the division and make up the plant body. म्हणजेच काय तर कॅपॅसिटी लॉस केल्यानंतर ते परमनंट टिश्यू तयार करतात लाईक झायलेम, फ्लोएम और अदर टिश्यूज अँड मेक द प्लांट बॉडी. This form of growth wherein new cells are always being added to the plant body by the activity of the meristem is called open form of growth. So for NEET point of view, which term is important from this paragraph? Open form of growth. So what is mean by? So this is the line that is open form of growth, and what it indicates? Open form of growth is that the meristematic cell by their activity continuously form new cells and due to which there will be growth of the plant, that is called as the open growth. लक्षात येईल तुमच्या हे ओपन ग्रोथ म्हणजे काय तर मेरिस्टेमॅटिक सेलमुळे जी प्लांटची ग्रोथ होते दॅट इज कॉल्ड एज दी ओपन ग्रोथ फॉर्म. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, व्हॉट वुड हॅपन इफ मेरिस्टेम सीजेस टू डिवाइड? डज दिस एव्हर हॅपन? समजा त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे मेरिस्टेमॅटिक सेल डिवाइड व्हायची जर थांबले तर काय होऊ शकतं? असं कधी झालेलं आहे का? नो. वेन मेरिस्टेमॅटिक सेल स्टॉप टू डिवाइड देन दॅट प्लांट अल्टिमेटली डाय. कारण ग्रोथ नाही झाली तर ते प्लांट काय होणार आहे? डाय होणार आहे. ओके, इन चॅप्टर 6 you have studied about the root apical meristem and the shoot apical meristem. You know that they are responsible for the. चॅप्टर 5 मध्ये तुम्ही शिकलेले आहात की मेरिस्टेम which is present at the apex of root, it is root apical meristem. Meristem which is present at the apex of shoot, it is called as a shoot apical meristem. And the role of that meristem we have studied, that we are now going to study again. So this is very important. ज्या ज्या पॉईंटला मी अंडरलाईन केलेले आहे ते पॉईंट अंडरलाईन व्यवस्थित करा आणि त्याचं मिनिंग आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, नेक्स्ट पेजवर एन सी काय सांगितलेलं आहे बघा. दॅट इज रूट अपायकल मेरिस्टेम अँड शूट अपायकल मेरिस्टेम. They are responsible for primary growth of the plants and principally contribute to the elongation of the plant along their axis. So primary growth, secondary growth, these terms we have studied in the anatomy of flowering plant. So this shoot apical meristem and the root apical meristem by their activity they grows the plant and that is called as the primary growth of the plant.
okay, and due to which there is elongation of the plant parts along their axis. elongation म्हणजेच त्या प्लांटची लेंथ तुम्हाला इन्क्रीज झालेली पाहायला मिळते ड्यू टू दिस शूट अँड रूट अपायकल मेरिस्टेम. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा. यू ऑल्सो नो दॅट इन डायकोटिल्डोनस प्लांट and gymnosperm, the lateral meristem, vascular cambium and the cork cambium appear later in life. Okay, so here this is the same point repeated here from the chapter anatomy of flowering plant. Dicot plant and gymnosperm मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? There are the lateral meristem. So all of you know that there are 3 types of meristem: apical meristem, intercalary meristem and the lateral meristem. So this lateral meristem which is present on the lateral side of the plant, this meristem as well as vascular cambium and the cork cambium, all these are appear later in the life in the dicot and the gymnosperm plant, and these are the meristem. So these are the types of the meristem which are responsible for increase in girth of the organ in which they are active. Girth means diameter त्या स्टेमचा किंवा त्या प्लांटचा इन्क्रीज करण्याचं काम कोण करतंय? तर व्हॅस्क्युलर कॅम्बियम, कॉर्क कॅम्बियम अँड दी लॅटरल मेरिस्टेम. So these are very important which we have already seen in this previous chapter. So same thing is repeated here. This is known as secondary growth of the plant. All of you know that in dicot plant only the secondary growth you can observe, and secondary growth is only due to the lateral meristem, vascular cambium and the cork cambium. If there is increase in the girth of the plant, then we call it as a secondary growth. ठीक आहे. त्यामुळे हा पॅराग्राफ आपल्याला रिव्हिजन सांगतोय मागची, तरी एकदा व्यवस्थित रीड करा, अंडरलाईन करा, तुमच्याही लक्षात येईल. सो हिअर विल ऑब्झर्व सेम फिगर विच एक्सप्लेन दॅट डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ लोकेशन ऑफ रूट अपायकल मेरिस्टेम, शूट अपायकल मेरिस्टेम अँड व्हॅस्क्युलर कॅम्बियम. आता आपण म्हणलं होतं की शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम हे आपल्याला पार्ट या डायग्रॅममध्ये पाहायला मिळतील. ॲरोज एक्झिबिट द डिरेक्शन ऑफ द ग्रोथ ऑफ सेल अँड दी ऑर्गन. आणि ॲरोमुळे आपल्याला लक्षात येईल की प्लांटमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या डिरेक्शननं ग्रोथ होते आणि कशी प्रकारची आपल्याला ग्रोथ ही पाहायला मिळते. सो हिअर द फिगर दॅट इज गिवन इन NCERT. सो यू कॅन ऑब्झर्व दॅट ॲट द टीप ऑफ द शूट देर इज अ शूट अपायकल मेरिस्टेम. ओके. At the tip of root there is a root apical meristem. Vascular cambium you can observe in the plant its location. So below part which is brownish one, it is the root, and the greenish part is the shoot. Okay, so this diagram is also useful for the NEET point of view. There may be question asked on this diagram. Only you have to remember the labels of these parts. Then we'll move to the next part, that is growth is measurable. So just we have seen that growth is conspicuous. Then we can measure this growth. How we can measure this growth? That we'll study here. Growth at a cellular level is principally a consequence of increase in the amount of protoplasm. सेलमध्ये ग्रोथ झाली आपण कसं ओळखणार? सेलमधलं प्रोटोप्लाझम जे आहे ते जर ग्रो झालं, त्याचं कंटेंट जर इन्क्रीज झालं, त्याचं कंटेंट जर वाढलं तर त्याला आपण काय म्हणणार आहे? सेलची ग्रोथ झाली. सिन्स इन्क्रीज इन द प्रोटोप्लाझम इज डिफिकल्ट टू मेजर डायरेक्टली. परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की प्रोटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम या दोघांचं कंटेंट एकत्र केलं तर त्याला आपण म्हणतो प्रोटोप्लाझम. तर प्रोटोप्लाझम कंटेंट इन्क्रीज झालं तर ते आपल्याला मेजर करता येत नाही डायरेक्ट. देर आर डिफिकल्टी टू मेजर डायरेक्टली द कंटेंट ऑफ द प्रोटोप्लाझम. सो वन जनरली मेजर सम क्वांटिटी विच इज मोर ऑर लेस प्रपोर्शनल टू इट. त्यामुळं इन्स्टेड ऑफ प्रोटोप्लाझम आपण मेजर न करता बाकीच्या असे काही कंटेंट आहेत की ज्याच्यामुळं आपण प्लांटची ग्रोथ मेजर करू शकतो. सो फोकस ऑन दिस लाईन. ग्रोथ इज देअर फोर मेजर बाय अ व्हरायटी ऑफ पॅरामीटर्स, सम ऑफ विच आर. पहा या पॅरामीटर्स नीट स्टडी करूया आपण, कारण हे पॅरामीटर्स नीटला विचारले जातात. बाय विच पॅरामीटर वी कॅन मेजर द ग्रोथ ऑफ द प्लांट. सो व्हॉट इज इट? सी हिअर. इन्क्रीज इन फ्रेश वेट, ड्राय वेट, लेंथ, area, volume and cell number.
So you have to remember these parameters which are useful for the measuring the growth in the plants. Increase in fresh weight. फ्रेश वेट म्हणजे काय पहा, प्लांट हार्वेस्ट केल्या प्लांटचं जे वेट घेतो आपण त्याला म्हणायचं फ्रेश वेट. प्लांट हार्वेस्ट केल्यानंतर प्लांट शेतातून बाजूला काढल्यानंतर जे वेट होतं प्लांटचं दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रेश वेट. ड्राय वेट म्हणजे काय, तर प्लांटमध्ये जे एक्सेस फ्लुइड आहे ते रिमूव्ह केल्यानंतर, एक्सेस वॉटर जे प्लांटमध्ये आहे ते रिमूव्ह केल्यानंतर जे प्लांटचं वेट होतं त्याला म्हणायचं ड्राय वेट. लेंथ आपण बघू शकतो, स्टेमची लेंथ इन्क्रीज झाली, लीव्हचा सरफेस एरिया इन्क्रीज झाला तर आपण म्हणतो की देअर विल बी ग्रोथ. लेंथ म्हणजे आपण म्हणूया असं की इंटरनोडल लेंथ, दोन नोडमधला डिस्टन्स इन्क्रीज झाला, इंटरनोडल डिस्टन्स इन्क्रीज झाला की आपण त्याला म्हणणार आहे लेंथ इन्क्रीज झाली. एरिया, लीफचा एरिया वाढला की आपण म्हणणार आहे की ग्रोथ झाली. वॉल्यूम इन्क्रीज झालं आणि सेलचा नंबर वाढला की दीज आर द पॅरामीटर्स विच डिस्क्राईब द ग्रोथ ऑफ द प्लांट. सो रीड केअरफुली these parameters. Now the next point is given that you may find it amazing to know that one single maize root apical meristem can give rise to more than 17,500 new cell per hour. ओके, एका तासामध्ये सिंगल मेजमध्ये रूट अपायकल मेरिस्टेम किती सेल तयार करते, 17,500 सेल. इतका रॅपिड रेट आपल्याला या रूट अपायकल मेरिस्टेममध्ये मेजच्या पाहायला मिळतो फॉर्मेशन ऑफ द सेल. Whereas cells in a watermelon may increase in size by up to 3,50,000 times. वॉटरमेलॉनमध्ये हाच रेट सेलचा आपल्याला 3,50,000 टाइम्स पाहायला मिळतो. इन दी फॉर्मर म्हणजे मेजमध्ये ग्रोथ इज एक्सप्रेस ॲज इन्क्रीज इन सेल नंबर, दी लेटर एक्सप्रेस ग्रोथ ॲज इन्क्रीज इन द साईज ऑफ द सेल. म्हणजे वॉटरमेलॉनमध्ये साईज इन्क्रीज होते सेलची आणि ग्रोथ झालेली पाहायला मिळते, आणि मेजमध्ये सेलचा नंबर वाढतो आणि ग्रोथ झालेली पाहायला मिळते. हे आपल्याला इथं मेन्शन केलेलं आहे. सो लास्ट लाईन इज while the growth of a pollen tube is measured in terms of its length. पोलन ट्यूब रिप्रोडक्शन प्लांटमध्ये आपण पोलन ट्यूब डिस्कस केलेली आहे. पोलन ट्यूबची लेंथ वाढली की आपण काय म्हणणार आहे, इट ग्रोज इन लेंथ किंवा इट्स ग्रोथ ऑफ द प्लांट पोलन ट्यूब. And increase in surface area denote the growth in dorsiventral leaf. Dorsiventral means the leaf which has a dorsal and ventral surface different, that is called as a dorsiventral leaf. तर आपल्याला पाहायला मिळतं जर इन्क्रीज झाला सरफेस एरिया तर त्या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे. सो दिस पॅरेग्राफ इज इम्पॉर्टंट बिकॉज हिअर यू हॅव टू रीड केअरफुली all the terms, that is why growth is not measurable in protoplasm, how growth is measured by different parameters, how there will be increase in the cell number in maize and increase in the size of the watermelon, increase in the length of the pollen tube, increase in the surface area of dorsiventral leaf. So these points are very very important. Read it carefully, then we'll move to the next part, that is the phases of the growth. Okay, phases of the growth. So here what we have to see, phases of the growth. The period of growth is generally divided into 3 phases. ग्रोथ ही जी आहे प्लांटमध्ये ती 3 फेजमध्ये आपल्याला डिवाइड केलेली पाहायला मिळते. विच आर दिस 3 phases, नेमली मेरिस्टेमॅटिक, इलॉंगेशन अँड मॅच्युरेशन. 3 phases कोणते सांगितलेत बघा, मेरिस्टेमॅटिक, इलॉंगेशन अँड मॅच्युरेशन. ओके, so you can recall the diagram which we have seen in the morphology of flowering plant, that is the regions of the root. रूटच्या रिजनमध्ये आपण हे 3 पार्ट व्यवस्थित बघितले होते, मेरिस्टेमॅटिक रिजन, इलॉंगेशन रिजन आणि मॅच्युरेशन रिजन. कशासाठी बघितलं होतं की रूटची ग्रोथ कशी होते या 3 रिजनमुळं ह्यासाठी पाहिलं होतं. त्यामुळे या 3 टर्म्स आपल्याला वेल नोन आहेत, मेरिस्टेमॅटिक, इलॉंगेशन अँड द मॅच्युरेशन. फिगर 15.3 आपल्याला दिलेले आहे पहा. सो विल स्टडी फर्स्ट दिस फिगर. फिगरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, डिटेक्शन ऑफ झोन्स ऑफ इलॉंगेशन बाय द पॅरलल लाईन्स टेक्निक. झोन A, B, C, D इमिडिएटली बिहाइंड द अपेक्स हॅव इलॉंगेटेड मोस्ट. म्हणजे पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला सीड दाखवलेलं आहे, जस्ट सीडचं थोडंसं जर्मिनेशन झालेलं आहे आणि ते सीड जर्मिनेट झाल्यानंतर तुम्हाला A, B, C, D हे मध्ये काय दाखवलेलं आहे तर देर इज इन्क्रीज इन द लेंथ ऑफ दॅट
internode. So you can observe easily by comparing the first figure to the second figure how there will be growth. हे फक्त आपल्याला एका सिंपल फिगरद्वारे लक्षात ठेवायचं की वी कॅन इझिली ऑब्झर्व द ग्रोथ, दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ कॉन्स्पिक्युअस. त्यामुळे या डायग्रॅममध्ये याच्यापेक्षा जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. पहा इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट पॉईंट पहा. लेट अस understand this by looking at the root tip, the constantly dividing cell both at the root apex and shoot apex represent the meristematic phase of growth. आताच आपण डिस्कस केलं बा, रूटच्या टिपला आणि शूटच्या टिपला कोणते सेल असतात? मेरिस्टेमॅटिक सेल. सो दीज सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, बरोबर की नाही? त्यामुळं हे मेरिस्टेमॅटिक सेल त्या ठिकाणी डिवाइड होत असतात आणि त्यामुळे रूटच्या टिपला आणि शूटच्या टिपला तुम्हाला काय पाहायला मिळते? ग्रोथ पाहायला मिळते. अँड दॅट इज कॉल्ड ॲज दी मेरिस्टेमॅटिक फेज ऑफ ग्रोथ बिकॉज इट इज ड्यू टू द मेरिस्टेमॅटिक सेल. गॉट इट? नेक्स्ट पॉईंट. दी सेल्स इन दिस रिजन आर रिच इन प्रोटोप्लाझम, possess large conspicuous nuclei. आता पहा इथं तुम्हाला मेरिस्टेमॅटिक सेलचं स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. रूट टिपला आणि शूट टिपला तुम्हाला जे मेरिस्टेमॅटिक सेल्स पाहायला मिळतात त्या सेलचा जर आपण डिटेल स्टडी केला तर त्या सेलमध्ये काय पाहायला मिळतं तुम्हाला? लार्ज प्रोटोप्लाझम म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचं कंटेंट जास्त पाहायला मिळतं. लार्ज कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस पाहायला मिळतो. सेल आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय येणार? न्यूक्लियस येणार. जर सेल वॉल आर प्रायमरी इन नेचर, सेल वॉल जे असतात ते नॉट well developed or not very rigid in structure, they are primarily very what is called that is they are very आपण मराठीमध्ये सांगू शकतो की ते अतिशय नाजूक असतात, सॉफ्ट असतात. सो इट इज प्रायमरी इन नेचर, थिन अँड सेल्युलोजिक म्हणजे त्याच्यामध्ये सेल्युलोज असतो, सेल्युलोजने ते सेल वॉल तयार झालेले असतात. विथ अबंडंट प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन. प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन ही आपण टर्म बघितलेली आहे. सो ही the two cells get connected to each other by their plasma membrane, then we call it as a plasmodesmatal connection. So neighboring cells एकमेकांना आपल्याला अटॅच झालेल्या पाहायला मिळतात त्याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेननं. सो इट इज अ प्लाझ्मोडेस्मॅटल कनेक्शन. हे इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे की मेरिस्टेमॅटिक सेल रूट टिपला शूट टिपला जे असतात त्यांच्यामध्ये ॲक्च्युली कशा फॉर्मचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं ते या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज दॅट द सेल्स प्रॉक्झिमल means just next away from the tip to. इथं काय सांगितले पहा आपल्याला, इथे एक्सप्लेन केलेलं आपल्याला ते म्हणजे द सेल्स प्रॉक्झिमल टू द मेरिस्टेमॅटिक झोन रिप्रेझेंट द फेज ऑफ इलॉंगेशन. म्हणजे परत पहा आपण रिजन्स रूटचे बघितले होते त्याच्यामध्ये आपल्याला आठवेल पहा की मेरिस्टेमॅटिक झोनच्या बरोबर वरच्या साईडला तुम्हाला कोणता झोन पाहायला मिळतो? इलॉंगेशन झोन. त्यामुळं फेज अबाव दी मेरिस्टेमॅटिक इज कॉल्ड ॲज दी इलॉंगेशन फेज. इनक्रीज व्हॅक्युलेशन, सेल एनलार्जमेंट अँड न्यू सेल वॉल डिपॉझिशन आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेल इन दिस फेज. म्हणजे एखादा सेल इलॉंगेशन कधी दाखवतो तर त्याच्यामध्ये व्हॅक्यूल जे आहेत त्याच्या सेलमध्ये ते काय होतात तर इन्क्रीज होतात. सेलची एनलार्जमेंट होते. जो नॉर्मल शेप आहे सेलचा मेरिस्टेमॅटिक सेलचा तो तुम्हाला इलॉंगेट झालेला पाहायला मिळतो, चेंज झालेला पाहायला मिळतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल एनलार्जमेंट. अँड न्यू सेल वॉल डिपॉझिशन, नवीन सेल वॉल तुम्हाला तिथं तयार झालेलं पाहायला मिळतं. ओके. सो नवीन सेल वॉल न्यू सेल वॉल डिपॉझिशन तिथं तुम्हाला झालेलं पाहायला मिळतं. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला कशाच्या पाहायला मिळतात? सेल्स इन दिस फेज, दॅट इज द इलॉंगेशन फेज. Further away from the apex, that is more proximal to the phase of elongation, lies the portion of the axis which is undergoing the phase of maturation. म्हणजे एवढं कॉम्प्लिकेटेड लक्षात न ठेवता तुम्ही जर रूटचा रिजनची फिगर डोळ्यासमोर ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की मेरिस्टेमॅटिक रिजन नंतर पाहायला मिळतो इलॉंगेशन रिजन आणि इलॉंगेशन रिजन नंतर पाहायला मिळतो आपल्याला रिजन ऑफ मॅच्युरेशन. तेच आपल्याला इथं सिम्पल वर्ड्समध्ये सांगितलेलं आहे. The cells of this zone attain their maximal size in terms of wall thickening and protoplasmic modification. आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की या मॅच्युरेशन रिजनमध्ये काय चेंजेस पाहायला मिळतात? वी हॅव सीन चेंजेस इन द मेरिस्टेमॅटिक रिजन.
we have seen the changes in the elongation region, and in this maturation region तिथं आपल्याला काय पाहायला मिळतं तर here the cell wall becomes thick and प्रोटोप्लाझ्मिक मॉडिफिकेशन म्हणजे प्रोटोप्लाझम जे आहे सेलचं त्याच्यामध्ये तुम्हाला काही मॉडिफिकेशन काही चेंजेस पाहायला मिळतात. दोज आर नॉट सीन इन द मेरिस्टेमॅटिक अँड द इलॉंगेशन रिजन. Most of the tissues and cell types you have studied in chapter 6 represent this step. म्हणजे मॅच्युरेशन रिजनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं प्लांटचे सगळे टिश्यू तयार होतात. मोस्ट ऑफ द आपल्याला त्या ठिकाणी जे सेलचे टाईप्स असतात टिश्यूचे टाईप असतात ते या मॅच्युरेशन रिजनमध्ये तयार झालेले पाहायला मिळतात. म्हणजे या पॅरेग्राफमध्ये सिम्पली आपण काय एक्सप्लेन करतोय तर हाऊ देअर आर द डिफरंट रिजन्स observed in the root tip and the shoot tip of the plant, that is the meristematic phase, elongation phase and the maturation phase. मेरिस्टेमॅटिक फेजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं थिन वॉल सेल्स, हायर प्रोटोप्लाझम कंटेंट, न्यूक्लिआय वेल डेव्हलप, सेल्युलोजिक सेल वॉल, व्हेरी थिन हे स्ट्रक्चर पाहायला मिळतं. इलॉंगेशनमध्ये काय पाहायला मिळालं फेजमध्ये दो सेल्स आर एनलार्ज ऑर इलॉंगेटेड इन शेप, देर इज अ सेल वॉल डिपॉझिशन, increase vacuolation, and in the maturation the same cell shows modification in the protoplasm as well as there is a wall thickening. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. सो दिस पॉईंट स्टडी लाईक दिस देन यू विल अंडरस्टँड इट इझिली. अँड नाव द नेक्स्ट पार्ट इज द ग्रोथ रेट. आता आपल्याला बघायचं आहे ॲक्च्युअल प्लानमध्ये ग्रोथ कशा पद्धतीने होते. सो दॅट इज द ग्रोथ रेट. सो हिअर the increased growth per unit time is termed as growth rate. ओके म्हणजे ग्रोथचा आणि टाईमचं रिलेशन आपल्याला पाहायला मिळतं. पर्टिक्युलर टाईममध्ये प्लांटमध्ये पर्टिक्युलर जी ग्रोथ होते दॅट इज कॉल्ड ॲज दी ग्रोथ रेट. दस रेट ऑफ द ग्रोथ कॅन बी एक्सप्रेस मॅथमॅटिकली. आणि प्लांटची ग्रोथ आपण मॅथमॅटिकली एक्सप्लेन करू शकतो. कशी तर ॲन ऑर्गॅनिझम or a part of the organism can produce more cells in a variety of ways. म्हणजे पर्टिक्युलरली होल ऑर्गॅनिझम घ्या किंवा एखादा पार्ट घ्या त्या प्लांटचा किंवा होल प्लांट घ्या तर ते पर्टिक्युलर जी ग्रोथ तयार करतं ते कशामुळे करणार आहे प्रोडक्शन ऑफ द मोअर सेल. ते कशा पद्धतीनं सेल तयार करतं कारण तुम्हाला एवढं माहीत आहे कुठल्याही प्लांटमध्ये जी ग्रोथ होते ते कशी होते ड्यू टू द इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल. आणि कोण सेल तयार करतं तर मेरिस्टेमॅटिक सेल. आत्ताच आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे सेलचा नंबर एखाद्या प्लांटमध्ये जो वाढतो इन्क्रीज होतो त्याच्यामुळं तुम्हाला प्लांटमध्ये ग्रोथ झालेली पाहायला मिळते. तर आपल्याला बघायचं आहे प्लांटमध्ये ग्रोथ दोन टाईपनं होते. वन टाईप इज कॉल ॲज ॲरिथमॅटिक ग्रोथ अँड अनदर वन टाईप इज कॉल ॲज दी जॉमेट्रिक ग्रोथ. तर आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत व्हॉट इज मीन बाय arithmetic growth and what is mean by geometric growth. Till we have completed this part up to the growth rates, means we have completed phases of growth and we have just come up to the point growth rate. त्यामुळे जेवढा पार्ट आपण आज डिस्कस केला आहे तो पार्ट तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित रीड करा. अँड यू हॅव टू ऑल्सो ऑब्झर्व द प्रिव्हियस क्वेश्चन पेपर की ज्याच्यामध्ये एवढ्या कंटेंटवर एखादा क्वेश्चन जर तुम्हाला विचारलेला असेल तर तो तुम्ही पहा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. सो यू हॅव टू रीड दिस पार्ट ऑफ द NCERT अप टू दिस phases of the growth. Okay, thank you.